उकडत नाहीये तुम्हाला? तुम्ही सॉरी मी हळूहळू. सो सॉरी मी सगळाच मिस केला पण ठीक आहे का? सगळा मेसच तर झालाय. सॉरी मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? नाही नाही, नॉट एट ऑल. बसू? हो, आय एम सॉरी. बस. काही कामाच्या विचारात होतात का? काम. माझे सगळेच प्रयत्न फसतायत ग. कसले? स्वतःला गुंतवून ठेवायचं कामात. काय मी जे सगळं इतरांना दिलं, त्यांचे अपमान, त्यांची अवहेलना, सगळं परत येत आहे. इट्स कमिंग बॅक टू मी, यु नो. म्हणजे मी असं कामात लक्ष घालायचं जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो, मला सगळं तेच आठवत राहतं. यु नो, माझ्याकडे काही आठवणीच नाहीयेत. म्हणजे अशा चांगल्या सुखद वगैरे अशा काही आठवणीच नाही. आहे ते फक्त गार्बेज. आय थिंक मला यातनं असं कुठेतरी लांब जायला पाहिजे. आणि त्याकरता एकच मार्ग आहे. आय थिंक आय शुड विड्रॉ. म्हणजे काय की सी आता म्हणजे मला कळतंय की इथे राहून काही उपयोग नाहीये. सो आता माझ्यापासून दूर जायचा दुसरा मार्गच नाहीये ना, एकच मार्ग असतो. आय थिंक आय शुड डाय. येस. अहो तुम्ही प्लीज प्लीज असं नका बोलू. प्लीज असं नका बोलू तुम्ही. आपण सगळं नीट करू. मी काय नीट करू? अगं मुळात जे नीट नाहीच आहे त्याला नीट करणार कसं? हे बघ काय, मला ना असं हे उगाच खोट्या आशेवर वगैरे राहायला आवडत नाही. यू हॅव टू फेस इट. ठीक आहे, मला कळतंय ग. या घरात मला इतकीशी, घरात कशाला, या घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनात सुद्धा मला इतकीशी जागा नाही आहे. मग का राहू मी इकडे? हे माहीत असून सुद्धा निर्लज्जासारखं का राहायचं ग मी इकडे? नाही, आय शुड डाय. आय हॅव टू. नाही हे बघा. ओम्या, ओम्या. सागर आलाय. मी जाऊन येऊ का? आले का? हे ठेवू तिथे. मी आलेच. हा I should, no, I have to die. Yeah. हाय, कशी आहेस? मस्त. कसा आहेस? मी बरा आहे. ऍक्च्युली ओम्याला भेटायला आलो होतो पण तो तर झोपलाय. उठवलं नाहीस का त्याला? नाही, इट्स ओके. मला एक विचारायचं होतं. ओम्याचे वडील आलेत हे खरं आहे का? हो. अच्छा. नाही, ऍक्च्युली मी त्यांनाच भेटायला आलो होतो. नाही म्हणजे मला त्यांच्याशी माझा रिसर्च शेअर करायचा होता. त्यांचं काही गायडन्स मिळतंय का पाहायचं होतं. मी त्यांना भेटू शकतो का? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओमशी बोललास का तू पण? ऍक्च्युली नाही. म्हणजे मला माहितीये ओमचं आणि त्याचं वडिलांचं बाप जन्मी पटणार नाहीये. म्हणजे त्यांनी जे केलंय ते चुकीचं आहे. असं कोणी करू नये कोणाशी. पण ही इज अ जीनियस. म्हणजे मी त्यांचं काम पाहिलंय. ही इज ब्रिलियंट. ज्या पद्धतीने ते काम करतात, जसं ते काम करतात आणि त्यांचं डोकं, ही इज आउटस्टँडिंग. आय मीन, आय एम सॉरी पण म्हणजे आमच्यासारख्या मुलांसाठी ते आयडल आहेत ग. म्हणून एकदा भेटायचं होतं त्यांना. मी जाते तुला त्यांच्याकडे घेऊन. थँक्स. पण सागर काय आहे, त्यांची मनस्थिती आता अगदीच ठीक नाहीये. का? ऍक्च्युली ही इज गोइंग थ्रू अ व्हेरी बॅड फेज.
त्यांच्या बायकोने डिवोर्स फाईल केलाय त्यांच्या अगेन्स्ट आणि त्या US ला असतात सो हेवी मेंटेनन्स क्लेम केलाय. पैशाचं पण काही नाही, तो कसाही कुठेही मिळवता येतो. वर्स्ट पार्ट इज त्यांनी त्यांच्या सगळ्या पेटंट्स वरती हक्क सांगितलाय. काय? दॅट्स रिडिक्युलस. म्हणजे त्यांना सांगा की त्यांना काय पैसे हवे असतील ते घ्या, पण पेटंट्स वरती कसं कोणी हक्क गाजवू शकतं? आय नो, बट ते तितकं सोपं नाहीये. म्हणजे लिगली खूप कॉम्प्लिकेटेड झाल्यात गोष्टी. कोटींमध्ये किंमत असते का रे पेटंट्सची? हो, बट दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज द माइंड. म्हणजे एखाद्याने एवढं इन्व्हेस्ट केलं असतं त्या पेटंटसाठी आणि अचानक असं येऊन कोणी हक्क गाजवणं त्यावर, म्हणजे इट्स रबिश. उद्या उठून माझ्या पेटंट सुद्धा कोणी चोरी करायचा प्रयत्न केला किंवा कोणी हक्क गाजवला तर आय विल बी फिनिश्ड. डू यू अंडरस्टँड? म्हणजे सगळं एका सायंटिस्ट सगळं त्यावरती सागर प्लीज एक रिक्वेस्ट करू? बोल ना, फील फ्री. तू ओमचा खूप जवळचा मित्र आहेस. ओम तुझं सगळं ऐकतो. प्लीज एकदा ओमशी बोलशील? कशाबद्दल? एकदा त्याला त्याच्या बाबांशी बोलायला सांगणार आहे प्लीज. अगं, जे घडलंय त्यानंतर असं सगळं अचानक विसरून त्यांच्याशी बोलणं सोपं नाहीये. म्हणजे इट विल टेक टाइम. वेळच नाहीये ना. लग्नच नाही होणार नाही तर काय? म्हणजे घरच्यांनी आता लग्नाचे मुहूर्त काढायला सुरुवात केली आहे आणि ते मी काही बोलतेय. चल आपण जाऊ, त्यांना भेटू. ये ना. हो, चल. या. बाबा, हॅलो सर, नमस्कार सर. ऍक्च्युली मला फक्त 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं. जास्त वेळ घेणार नाही, मला फक्त 2 मिनिटं बोलू द्या सर. म्हणजे आय एम नॉट इंट्रुडिंग युअर स्पेस. मला फक्त काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या सर. आय कम्प्लिटली अग्री विथ युअर रिसर्च सर. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस आर अबाउट टू बी डेड. पेट्रोल, डिझेल, पाणी, म्हणजे पुढच्या सगळ्याच पिढ्यांना अटॉमिक एनर्जीवरती अवलंबून राहावं लागणार. सर, फार भीतीदायक थॉट आहे. म्हणजे हे जेव्हापासून मला कळलंय ना तेव्हापासून मला गाडी चालवायला सुद्धा भीती वाटते. सगळीकडे असे ओस पेट्रोल पंप दिसतात सर. सर, फार भीतीदायक थॉट आहे हा सर. अगदी एवढं घाबरण्याचं काही कारण नाही आहे. बट द सिच्युएशन इज सिरियस, रादर सिरियस. अँड द प्रॉब्लेम इज ही रियालिटी लोक स्वीकारायला तयार नाही आहेत. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. सर, मी तुमचा लेटेस्ट रिसर्च पेपर वाचला सर. प्रायमरी सेफ्टी फॉर युझिंग अटॉमिक एनर्जी. सर, ब्रिलियंट सर, ब्रिलियंट. नमस्कार सर, मी सागर, ओमचा मित्र. ऍक्च्युली मी IIT खडगपूरचा पासआउट आहे. बायोमेडिसिन हा माझा विषय आहे. ओ, म्हणजे दुर्धर आजारावर औषध शोधणं हा माझा मुख्य विषय आहे. सर, मी काही रिसर्च पेपर्स थ्रू जात होतो तेव्हा मी तुमचा इंडियाज अटॉमिक एज हा रिसर्च पेपर वाचला सर. आणि तुमचं प्रेझेंटेशन बघून मी थक्क होतो सर. मी फॅन झालो तुमचा. तेव्हापासून मी तुम्हाला सगळीकडे फॉलो करतो. तुमचे सगळे रिसर्च पेपर सगळं मी फॉलो करतो सर. सर, खरं सांगू, तुम्ही माझे आयडल आहात सर. आयडॉल? हे बाबा, हे असं काही नसतं, कळलं का तुला? आणि मी कुणाचा आयडॉल असू शकतो हे या क्षणी तरी मला पटत नाहीये. सो फॉरगेट इट. येस सर, यू आर राईट सर. आय एम सॉरी फॉर दिस फुलिश टॉक सर. ऍक्च्युली सर, मुद्दा असा आहे की आय एम वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. पण माझे सगळे रिसर्च पेपर्स माझ्या लॅबमध्ये आहेत. आय वॉज होपिंग की तुम्ही एकदा माझ्या लॅबमध्ये याल so that I can interview you and you can give me some guidance, sir. Of course. Thank you so much. I would love to. Thank you so much. नक्की येईन मी. आणि त्यावेळेस या सब्जेक्ट मधलं लेटेस्ट रिसर्च असेल ना त्यावेळेस कशाला वाय वेस्ट टाइम. आत्ताच तुला सांगतो. हे बघ. बसा ना सर, बसा. हो, या, थँक्स. अरे, बायोमेडिसिन मध्ये लेटेस्ट रिसर्च जर तुला हवा असेल ना, येस सर, सो यू शुड गो टू हॅलो. हाय, कशी आहेस बेटा? हाय, कशा आहात? अगं, मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. मला तुझी फार आठवण आली म्हणून तुला मी फोन केलाय. हो, काय चाललंय? काय नाही, मी आज लवकर घरी आले होते. घर आवरलं, जरा सजवलं
आणि मग आता आईस्क्रीम खायला बाहेर आली आहे. आ एकट्याच? हो, मग दिवसभरात काही बरं घडलं ना की मी स्वतःला एक पार्टी देते छोटीशी. किती छान, काय मस्त आहे. येतेस का? आले असते पण आमची पार्टी फारच जोरदार आहे ना इथे. हो, मला अंदाज आहे, कळलंय मला. पण ईशा, तू कशाला काळजी करतेस बेटा? अगं, सगळं छान होणार आहे. म्हणजे तुझ्या हातून सगळं चांगलं होणार आहे. तू कोण आहेस माहितीये का? यू आर एन एंजल. छोटीशी परी आहेस ग तू. तुझ्या स्पर्शाने ना माझंच काय सगळ्यांचंच भलं होणार आहे. कळलं? हॅलो, काय झालंय? काय नाही, मला एवढा आनंद झाला ना ईशा. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. सुशांत तुझ्याशी बोलल्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रात गेला ना, आज घरी परत येतोय. आय एम सो हॅपी. वाव वाव, आय एम स्पीचलेस. तिथून त्यांनी फोन केला होता मला. एवढं भरभरून बोलत होता ना, म्हणजे पूर्वीचा सुशांत, त्याचा आवाज येत होता मला. सांगत होता की तो खूप लिहायला लागलाय. खरंच त्याने एवढ्या कविता लिहिल्या आहेत. म्हणजे एकामागोमाग वाचून दाखवत होता. त्याला एवढी घाई झाली होती. माझा सुशांत पुन्हा लिहायला लागलाय. आणि माझ्यापेक्षा जास्त तुझ्याशी बोलायचं होतं त्याला. पण मला म्हणाला की हे सगळा निरोप तू ईशाला दे, सांगशील ना, ईशाला निरोप देशील ना. म्हटलं हो, खूप बोललो आम्ही. पण सुशांत तर फक्त तुझ्याविषयी बोलत होता. आणि त्यांनी कविता केल्यात अगं, खूप कविता केल्यात. सगळ्या कविता छोट्याशा बाहुलीवर आहेत. आय अंडरस्टँड ही इज मिसिंग अ चाइल्ड इन हिज लाईफ. पण त्यातल्या एका बाहुलीचं वर्णन तंतोतंत तुझ्याशी जुळतं. खरंच, शपथ. आमची छोटीशी बाहुलीच आहेस ना तू. ईशा, बाकी सगळं जाऊ दे. आय वॉन्ट टू थँक यू. हो, नाही नाही नाही, मी काय. नाही, माझं ऐकून घे. हे बघ, तुझ्यामुळे माझा सुशांत मला परत मिळालाय. जो सुशांत आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण खचून गेला होता, तो पुन्हा उभा राहिलाय. ही छोटी गोष्ट नाहीये, तू करून दाखवलीयस. आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. तू कोण आहेस माहितीये का? तू छोटीशी बाहुली आहेस, पण तुझी सावली एवढी मोठी आहे ईशा, एवढी मोठी आहे की ते सावलीमध्ये अनेक घरं बसवण्याची ताकद आहे. तू माग मला. काय हवं ते माग. काय हवंय तुला माझ्याकडून, सांग काय हवंय. नाही, काहीच नाही. तुम्ही फोन केलात आता मला खूप छान वाटतंय खरंच. नाही ईशा, तुला काहीतरी घेतलंच पाहिजे. प्लीज प्लीज. मी एकच मागू का तुमच्याकडे? मला प्लीज ते द्याल का? हा, एकदा ओमशी बोलाल तुम्ही, त्याच्या आई बाबांशी बोलण्याबद्दल प्लीज, माझ्यासाठी. मला बाकी काहीच नको खरंच, प्लीज. काय झालं? अरे 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 अरे, हो 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 हो. काय मॅडम, फार छान दिसताय तुम्ही आता. अगदी आतून आनंदी असल्यासारखे दिसताय. तुला काय माहिती मी आतून आनंदी आहे का नाही? चेहऱ्यावर येतच तुमच्या. तुमचे डोळे ना नितळ दिसतात. तुम्ही आतून आनंदी असलात. बरं ऐक ना, मला तुला खूप काहीतरी महत्वाचं सांगायचंय. सांग ना, सांग, ऐकतो.
प्लीज ऐक ना, ऐकतोय ना, सांग. प्लीज ऐक ना, मी वेगळं काहीतरी सांगतेय. शोभना मावशींचा फोन आला होता, सुशांत व्यसन मुक्ती केंद्रात गेला. काय काय सांगतेस काय? होय, कॉंग्रॅच्युलेशन. काय मस्त ना. मस्त. अरे त्या सांगत होत्या की तो व्यसनमुक्ती केंद्रात गेला आणि तिथे आता म्हणजे त्याला नाही वाटत परत दारू प्याविषयी. वाव. उलट आता तो नवं काय काय लिहायला लागलाय, खूप वाचायला लागलाय. मस्त ना. मस्त. यार आपल्या बोलण्याचा असा इतका छान परिणाम होतोय दुसऱ्यावर. काय मस्त वाटतंय. आपल्याला वाटतं रे, पण असं एखादं ऍडिक्शन सोडणं फार कठीण असणार ना. तुला कसं माहित? मला कसं माहित? हा तर मला तुझं ऍडिक्शन आहे, मला तुला कसं सोडता येईल? माझं ऍडिक्शन? नाही नाही, नको नको. जरा कुठल्या तरी बऱ्या माणसाचं घे ना. नको, कशाचंच नको, बाकी कुणाचंच नको. काय ना, आपल्याला आधारासाठी एक का होईना पण माणूस आहे असं वाटणंच पुरेसं आहे ना. आणि सुशांतला ना नेमकं तेच वाटत नव्हतं. बघ ना, आपण आयुष्याच्या प्रत्येक फ्रंटवर हरलेलो आहोत आणि आपल्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही वाटणं किती भयंकर आहे ना. म्हणजे आपणच तयार करून ठेवलेल्या भूतकाळाच्या जाळ्यात आपण असे अडकत अडकत जातो आणि त्यातनं बाहेरच पडता येणार नाही, शक्यच नाही यातून बाहेर पडणं, अशी मनाची समजूत घालून टाकतो. तू काय बोललीस त्याच्याशी? मी तुला खरं सांगू का, मी जेव्हा त्याच्याशी बोलत होते ना, तेव्हा मी खरं तर मला स्वतःला सांगत होते की एखादी परिस्थिती आपल्याला त्यावेळेला चुकीची वाटते, पण आपण ती परिस्थिती जर आहे तशी ऍक्सेप्ट केली तर शांत मनाने आपल्याला तिच्यातच काहीतरी स्वच्छ, सुंदर आणि सॉर्टेड असं दिसू शकतं, नाही? खरंय. तू किती मला आडून आडून सांगायचा प्रयत्न कर, पण मला अजूनही बाबाशी नाही बोलावं असं वाटत आहे. ओके, बरं ऐक, चल ना, मला तुला गंमत दाखवायची. काय? चल तर चल. आय एग्री सर. म्हणजे रिसर्चवर होणाऱ्या खर्चाप्रमाणे भारताचा क्रमांक 6वा आहे. सो वी कॅनॉट कंप्लेन की आपल्याकडे फॅसिलिटीज नाही आहेत. इनफॅक्ट बरेच मोठे इन्स्टिट्यूट्स प्रत्येक नव्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रोजेक्टवर पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. फक्त आपल्याला काही पेपर सबमिट करावे लागतात. दॅट्स इट. इट्स नॉट दॅट इझी बाबा. मला सांग, जर असं आहे तर इतक्या वर्षामध्ये आपल्या देशात एकही महत्वाचा शोध का नाही लागला? सर माझ्या मते महत्वाचा हा एक सब्जेक्टिव्ह वर्ड आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते तुमच्या दृष्टीने महत्वाचं नसेल, पण शोध लागतच नाहीयेत हे म्हणणं वुड बी अन ओव्हर स्टेटमेंट, राईट? ओके, आय एम सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. पण मला एक सांग, स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात सायन्सच्या कुठल्याही ब्रांचमध्ये कितीशी नोबेल्स मिळालेत रे आपल्याला? सर आय थिंक एखादा सायंटिस्ट आपल्याला फक्त नोबेल प्राइज मिळावं ह्या उद्देशाने तर शोध लावत नाही ना. म्हणजे ही हॅज अ मच मोर डीपर पर्पज टुवर्ड्स इट, असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे आपण एका प्रोजेक्टवरती फक्त नोबेल प्राइज मिळवण्यासाठी शोध लावत नाही, राईट? म्हणजे आय होप यू अग्री विथ मी. नो, आय एम सॉरी, आय डोंट. म्हणजे मला सांग, समजा एखाद्या सायंटिस्टने नोबेल पारितोषिकाकडे बघून आपलं इन्व्हेन्शन, आपला सगळा रिसर्च जर त्यांनी केला तर काय चुकीचं काय आहे? अरे जगातलं सगळ्यात मोठं पारितोषिक आहे रे ते. ट्रू ट्रू. आणि टेल मी वन थिंग, मगाशी जो तू फंड बद्दल म्हणत होतास, आपण 6व्या क्रमांकावर होतो, राईट? राईट राईट राईट. पण मग इतका पैसा जातो कुठे? काय होतं त्याचं? एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. म्हणजे अमेरिकेत बेस्ड जे भारतीय सायंटिस्ट आहेत ते जेव्हा अमेरिकेत एखादा शोध लावतात तेव्हा आपली लोक इकडे उड्या मारतात की हा आपल्या माणसाने शोध लावलाय. वेर इज द ट्रूथ इज तिकडच्याच माणसाने शोध लावलाय, म्हणजे तिकडे बेस्ट आपल्या माणसाने शोध लावलाय, राईट? ते मुळाचे आता अमेरिकनच झालेले असतात एका प्रकारे. Absolutely, राईट. सो absolutely, वी शुडंट बी सेलिब्रेटिंग समथिंग दॅट दे हॅव क्रिएटेड. ट्रू ट्रू. बट माइंड यू, मी जरी तिकडे राहत असलो तरी आय एम नॉट अन अमेरिकन. ओके, आय एम अन इंडियन. माझा म्हणण्याचा हेतू हाच आहे सर की आपल्याकडे पण शोध लावण्याची ताकद नक्कीच आहे, ऑफकोर्स, पण फक्त त्याचा उपयोग करण्याची गरज आहे. देअर यू आर. येस सर. करेक्ट. बरं, मस्त ना, केवढी मजा आली. अरे
काय बोलतायत ते एकमेकांची बडाबडा, हो ना? म्हणजे अरे तुला खरं सांगू का, मी ना आधी ओळख करून द्यायला गेले तर हे एकदम बोलायलाच ओम ऐक ना, एकदम बोलायलाच लागले एकमेकांशी आणि कुठल्या तरी अशा लेटेस्ट रिसर्च वरती वगैरे. मला इतकं मस्त. ऐकतोयस ना तू? हा. ऐक ना. तर काय झालं माहितीये का, ते असे एकमेकांशी डायरेक्ट बोलायला लागले आणि मला इतकी मजा वाटत होती. कारण बघ ना आता सागर आपल्या इथे आणि तुझे बाबा इतकी वर्ष तिथे अमेरिकेत, आणि तरी सुद्धा काहीही ओळख नसताना फक्त एखाद्या विषयावरून सुद्धा असं चटकन कनेक्ट होता येतं. काय मस्त ना.